नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की करंट पासून युनिट कसे काढायचे। जसं की आपल्या घरात असणारा जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे किंवा आपण घरात जी वीज वापरतो ती आपण युनिट मध्ये काउंट करतो। त्या युनिटनुसार महावितरण आपल्याला काही चार्ज करतं। त्या एका युनिटसाठी किती पैसे, म्हणजे एका युनिटसाठी जर 3 रुपये असतील तर तुमचे जर 100 युनिट झाले तर तुम्हाला 300 रुपये लाईट बिल येतं। तर हे युनिट कसे काउंट करायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी युनिट काउंट करण्यासाठी आपल्याला काय काय माहित असणं गरजेचं आहे, तर आपल्याला सप्लाय माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे सिंगल फेज सप्लाय आहे की 3 फेज सप्लाय। सिंगल फेज सप्लाय हा आपल्या घरगुती वापरासाठी आपण यूज करतो, तर 3 फेज सप्लाय हा इंडस्ट्रीयलसाठी किंवा एखाद्या वर्कशॉपसाठी यूज होताना आपल्याला पाहायला मिळतो। तर आपल्याला याच्यामध्ये माहित असणं काय गरजेचं आहे, तर आपल्याला करंट माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे आता सिंगल फेज सप्लाय आहे, सिंगल फेज सप्लाय आणि 3 फेज सप्लाय। आता सिंगल फेज सप्लाय मध्ये आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे, करंट किती आहे, तर आपला करंट आहे 10 एम्पियर करंट आहे। करंट हा आहे आपला 10 एम्पियर। सिंगल फेजचं व्होल्टेज किती आहे, 220 व्होल्ट आहे, 220 व्होल्ट सप्लाय। आणि पॉवर फॅक्टर माहित असणं सुद्धा खूप गरजेचं आहे। पॉवर फॅक्टर आपण धरून चालूया 0.9 आहे। 0.9 म्हणजे हा खूप चांगला पॉवर फॅक्टर आहे। पॉवर फॅक्टर म्हणजे काय, तर त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता की पॉवर फॅक्टर म्हणजे काय। तर सुद्धा तुम्हाला बरोबर थोडी माहिती देतो की पॉवर फॅक्टर काय होतो, की आपल्या घरात एखादा बल्ब आहे किंवा एखादी ट्यूब आहे, ही ज्यावेळी आपण त्याला सप्लाय देतो त्यावेळी काय होतं की बल्ब प्रमाणे घरामध्ये फॅन्स असतात किंवा मोटर्स असतात। फॅन किंवा मोटर्स हे काय असतात, ह्याच्यामध्ये एक कॉईल असते, व त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये रोटेटिंग पार्ट्स पण असतात। त्याच्यामुळे काय होतं, तर पॉवर फॅक्टर आपला गडबडतो किंवा पॉवर फॅक्टर कमी जास्त होतो, पाहू शकता। तर आता आपण काय घेतलंय, तर पॉवर फॅक्टर 0.9 घेतलेला आहे। तर सेम त्याचप्रमाणे 3 फेज मध्ये पण काय आहे, तर 3 फेज मध्ये पण आपलं करंट आहे 10 एम्पियरचा आहे करंट, व्होल्टेज आहे 415 व्होल्ट आहे, आणि पॉवर फॅक्टर काय आहे आपण घेतलंय तिथं 0.8 घेतलेला आहे। तर आता आपण कॅल्क्युलेट करणार की किलोवॅट। आधी पहिल्यांदा आपल्याला काय युनिट डायरेक्ट काढता येणार नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की किती किलोवॅट पॉवर यूज केली जाते हे आधी काढावं लागेल। म्हणजे काय आपल्याला केडब्ल्यू काढावं लागेल। केडब्ल्यूचं फॉर्म्युला काय आहे, तर केडब्ल्यू बरोबर व्ही इंटू ए इंटू पी। म्हणजे आता इथे किती आहे, आपलं 220 व्होल्ट आहेत, करंट आहे 10 एम्पियर आणि पॉवर फॅक्टर आहे 0.9। तर 2200 इंटू 0.9, तर आपला 1980 वॉट काय होणार, किलो वॉट आहे ना, त्याच्यामुळे 1980 किलो वॉट होणार आहे। तर आता या वॉटला, तर याला आपल्याला केडब्ल्यूएच मध्ये फॉर्मॅट कन्वर्ट करून घ्यावं लागेल। तर आपला केडब्ल्यूएच किती येणार आहे, तर 1980 डिवायडेड बाय 1000। तर आपला केडब्ल्यूएच किती येईल इथे 1.98 वॅट येणार आहे। केडब्ल्यूएच आपला किती येणार आहे 1.9 किलो। त्याचप्रमाणे आपण आता 3 फेजचंही कॅल्क्युलेशन करूया। 3 फेज मध्ये किती आहे, आपला सेम फॉर्म्युला राहणार आहे की, पण येथे काय होणार आहे की आपल्याला √3 ची व्हॅल्यू 3 फेज सप्लाय मध्ये ऍड करावी लागते। √3 ची व्हॅल्यू ही फिक्स असते। √3 ची व्हॅल्यू किती आहे, √3 ची व्हॅल्यू 1.732 आहे, 1.732 व्होल्ट आहे। तर आपण आपल्या फॉर्म्युला मध्ये या व्हॅल्यू पुटअप करूया। 415 व्होल्ट इंटू 1.732 इंटू 0.8 इंटू 10 एम्पियर, 5750 वॉट मध्ये येणार आहे। आता वॉटला आपण किलो केडब्ल्यूएच मध्ये जर कन्वर्ट केलं तर आपल्याला किती 5.75 केडब्ल्यूएच येणार आहे, थोडं केडब्ल्यूएच। अशा प्रकारे आपण या व्हॅल्यूज वरून आपण काय केलं, तर वेटेज काढलेलं आहे। तर आता 1.98 हे काय आलेलं आहे, आपण जे घरामध्ये जी यूज करतो एवढं वॅटेज आपण यूज करतो। म्हणजे एखादा फॅन आपण यूज करत आहे, फॅन आहे, ट्यूब आहे, तसंच मोटर्स आहेत,
म्हणजे दिवसभरात जर आपला करंट 10 एम्पियर असेल, दिवसभरात जर आपला करंट 10 एम्पियर असेल, 10 एम्पियर करंट कधीच घरामध्ये पर डे नसतो. म्हणजे सकाळी समजा तुम्ही एखादा बल्ब यूज करत असाल किंवा संध्याकाळी सगळेच इन्स्ट्रुमेंट यूज करतात, जसं की फॅन पण चालू आहे, बल्ब चालू आहे, टीव्ही चालू आहे, त्यावेळी करंट 10 एम्पियर असेल आणि सकाळी 1 एम्पियर असेल, तर हा फरक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आपण धरून चालू आहे की पूर्ण दिवसभरासाठी माझा 10 मिली एम्पियर करंट युज होतोय, तर आपण त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन काय होणार, इथे काय करूया, तर 1.98 वॅट याचा याला टोटली 2 वॅट कन्सिडर करूया, 2 वॅट कन्सिडर करूया. तर आता आपलं काय होईल, पूर्ण दिवसभरासाठी काय 2 वॅट पॉवर झाली आपली कंटिन्युअसली आणि 24 तास, तर 48 केडब्ल्यूएच झाला आपला. काय झाला तर केडब्ल्यूएच झाला. म्हणजे एका दिवसात आपण 48 युनिट यूज करतोय. म्हणजे जर एका दिवसात 48 युनिट यूज करत असेल तर 48 ला आपण जर काही 2 रुपये जरी धरला आत्ताचा युनिटचा चार्ज, तर आपलं कॅल्क्युलेशन होऊन जाणार आहे 8 दुनी 16 96, म्हणजे 100 रुपयाच्या आसपास तुम्हाला काहीतरी लाईट बिल येताना इथं पाहायला मिळणार. म्हणजे दिवसभरात एवढी वीज वापरली जात नाही, पण एक आपण अप्रॉक्सिमेट असं धरलेलं आहे की आपली वीज किती यूज झाली, तर 96 रुपयाची वीज वापरली गेली व एका दिवसात किती 48 युनिट वापरले गेलेले आहेत. अशा प्रकारे आपण युनिट कॅल्क्युलेशन करू शकतो. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरातील वीज किती यूज वापरली जाते किंवा दिवसभरात किती युनिट्स यूज होत आहेत हे तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करून काढू शकता. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू जाईल. धन्यवाद.